निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो हॅलो. हॅलो ताई, मी श्री स्वामी समर्थ. मी अलिबागून बोलते. हा बोला ना ताई. अनुभव सांगायचा होता. अरे वा. नाव सांगू शकता का तुमचं? नाही, नाव मी आपल्याला सांगेन, नंतर त्याला सांगेन. हो हो जरा काय अनुभव? मी आत्ताच याच्यात आलं स्वामी समर्थांच्या याच्यात. मार्च महिन्यात माझ्या कमरेला गॅप पडली. तर मग डॉक्टरही सांगितलं तर इंजेक्शन दिलं, नाही जर झालं तर मग आपल्याला ऑपरेशन करावं लागेल. तर मी मग मी तुमचे अनुभव ऐकत होते ना, मी ते स्वतः त्याच्यावरती हे करत होते. स्वामी मी ठरवलं तर मी अक्कलकोटला येईन, स्वामींना बोलले. आणि मग नंतर मला ते बरं वाटलं. मग त्याची आवश्यकताच नाही आली मग ऑपरेशनची. आता मला अजिबात त्रास नाही कमरेचा. काय काय सेवा करता तुम्ही? मी आता 11 गुरुवार केले, त्यातले 7 झाले, 6 झाले, 6 अजून 5 आहेत. होऊन जातील व्यवस्थित. आणि अजून काय रोजचं काय करता? रोज तारक तीर्थ करतो, 11 माळी जप करतो. अरे वा. तुमचं वय किती? वय 53. अच्छा. खूप छान ताई. काही याचा त्रास होणार नाही, मी शेअर करते. नाही, आणि थोडं सांगते तुम्हाला. सांगा ना, सांगा. मुलगा जरा ड्रिंक करतो. किती आता चांगलं होतं. आता 6 गुरुवार झाले तर चांगलं होतं. आता परवा दिवशी 6 तारखेला पुन्हा त्यांनी 10 पिली भरपूर. आई ग. मग टेन्शन मध्ये. आम्ही कामाला जातो परत. तुम्ही जाता कामाला? हो, आरशेप मध्ये येते, गार्डन मध्ये आहे मी, आणि ते कृषी खात्यात आहे. अच्छा अच्छा अच्छा. आणि तो न जात आम्ही दोघं. मुलगा न पण जातो. हो, जातो कामाला जातो तो. लग्न वगैरे मुलगी आहे झालं त्याला. हो, एक मुलगा आहे. आता ते शेवटी आम्ही तो त्याच्यावरून तो वेगळा गेला, आम्ही आता दोघंच आहोत. अच्छा अच्छा. आता आम्ही टेन्शन मध्ये असतो नुसती. स्वामी समर्थांना बोललो तुम्हीच आमच्या पाठीशी आहात आणि त्याला एकदा सुधरू दे, म्हणजे एवढं आम्ही स्वामींकडे हे करते. मी अक्कलकोटला जाऊन आले. अच्छा अच्छा. 25 नोव्हेंबरला. तिथून आल्यापासून सगळं चांगलं होतं, व्यवस्थित. जाऊन आले. मुलगी माझी, मी जावय, आम्ही दोघं जावय आणि नात आमची अशी घेऊन गेलो होतो आम्ही. अरे वा. आलो. तिथे गेल्यानंतर दर्शन व्यवस्थित झालं सगळं. पहिले गेलो ते आम्ही गाणगापूरला गेलो. गाणगापूरशी तिथून आल्यानंतर इथे गेलो, रूम बघितला. रूम घेतला. तिथे रूम भेटतच नव्हता. एक माणूस जाडसा असा दिसला, उंचसा. तो सांगते का इकडे आम्ही तुम्हाला देते तर, आणि नापत्ताच झाला, म्हणजे दिसत नसत झाला. हो. आणि नंतर आम्हाला आमच्या जावयानं त्यांना गाडीवर घेतला. दुसरा एक माणूस असं सडपातळ येऊन, आणि त्यांना रूम दाखवला. तुमची इथून गाडी पण नाही जाणार. हो. तर मी तर स्वामींना विनंतीच करत होते. झालं. मग मी बेसनचे लाडू नेले होते बनवून. हो, अक्कलकोटला. अरे वा. माझी मुलगी आहे ना, तिला जाम वेळ आहे. मी तिच्याकडे गेलो तेव्हा ती तारक मंत्र लावलेली ना, ती म्हणजे थोडी आजारीच होते. मग त्याच्यावरती माझं ते मनच लागून गेलं. तिथपासून मी ते याच्यातच आहे. मी आता किती दिवस बघते हो तुम्हाला हे करायला, पण हिंमत होत नव्हती करायला कॉल. तर आज कालपासून ते पाठीच लागले. मी तर बोलते तू ताईला फोनच लाव, फोन कर. म्हणून आज केलं. आज लावला. मग तर 2 वेळेला लावला तर लागला. आता तुम्हीच केलं. तुमच्या भावाच्याकडे पादुकांचे चालले ते तोच बघत होतो मी. अच्छा अच्छा अच्छा. हो. बरोबर. ते बघता तुमचा कॉल आला म्हणून घेतला. बघा आता चालू असतात ना ताई.
त्यामुळे तुमचा उचलला मी गेला. बोलले का ना, अनुभव चालू आहेत ना. हो 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 हो. मी शेअर करते ताई. हा, नंतर नाव सांगेन. हो हो. मुलाला जरा तारक मंत्राचं पाणी तीर्थ द्या. तीर्थ रोज देतो मी. होईल होईल. आणि आपल्याकडे आता बऱ्याच अनुभवांमध्ये ना दारू सुटण्यासाठी वगैरे भरपूर सांगितलेल्या आहेत सेवा, त्या पण करा. हा, मग ते आपल्याला दादांची जर भेट करायची असली तर काय करायला लागेल? कोणत्या दादांची? केंजल दादांची. भेट नाही ताई, त्यांना मेसेज केला तरी ते देतील तुम्हाला सगळं. ते नंबरच नाही भेटत मला. मला मेसेज करून ठेवा, मेसेज करून ठेवा नंबरवर. तर तुम्हाला लिंक येईल, त्या लिंकवर ऍड केले की तुम्हाला त्याच्यावर नंबर येईल. हा, चालेल चालेल. मग तेच पाहिजे. मेसेज करा, मग तुम्हाला लिंक येईल. त्या लिंकवर क्लिक करा पण लगेच. हा चालेल, सांगते त्यांना. मला ते तेवढं जमत नाही. हॅलो तरी पाठवा, हॅलो पाठवा. हा, चालेल पाठवा. त्याच्यावर तुम्हाला लिंक आली की त्याच्यावर क्लिक करा, मग तुम्हाला सगळी माहिती त्या ग्रुपवर येईल. हा चालेल. मग त्या मला महिला ग्रुप मध्ये ऍड करा थोडे, म्हणजे त्याची पण लिंक पाठवते मग मी त्या ग्रुपवर. ठीक आहे, चालेल. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.